नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विज्ञान विषयातील आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये विशेष करून वेगवेगळ्या आपत्तींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये भूकंप, त्यानंतर इतर अशाच पद्धतीच्या ज्या आपत्ती आहेत, आग असेल किंवा पूर असेल, तर या संबंधीची थोडीशी आपल्याला माहिती मिळवायची आहे. सर्वप्रथम पाहूया आपण भूकंप म्हणजे काय. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. पृथ्वीचं जे बाहेरील आवरण आहे त्याला आपण भूकवच म्हणतो आणि याचं अचानकपणे कंपन होणे किंवा काही क्षणासाठी ते हादरणे यास भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते. इथे बाजूच्या आकृत्यांमध्ये तुम्ही पाहता आहात की इथे भूकंप नाभी आणि भूकंप केंद्र आहे, म्हणजे जिथून सुरुवात होते भूकंपाची असं भूकंप केंद्र आणि त्याच्या लहरी आजूबाजूला भूपृष्ठावर गेलेले दिसत आहेत. बाजूच्याच आकृतीमध्ये या भूकंपामुळे किंवा या हादऱ्यांमुळे मोठमोठ्या इमारतींना गेलेले तडे आपल्याला जाणवत आहेत. त्याचबरोबर रस्त्यांना पडलेल्या भेगाही दिसत आहेत. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या भूपृष्ठावर सर्व दिशांनी पसरतात. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. ही झाली नाभी, जिथे सुरुवात झाली, आणि त्याच्या बरोबर वर भूपृष्ठावर असलेलं जे केंद्र आहे त्याला भूकंप केंद्र असे आम्ही म्हणतो. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात आणि त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त आहे. भूकंपाचं मापन कसं कराल, तर त्यासाठी भूकंप मापक यंत्र वापरले जाते. त्यामुळे आपल्याला या भूकंपाची तीव्रता मोजता येऊ शकते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असे म्हणतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. भूकंप मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं त्याला रिश्टर स्केल असे म्हणतात. जसं आपण लांबी सेंटीमीटर मध्ये मोजतो तसं भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल मध्ये मोजतात. आणि जे उपकरण आहे भूकंपाची नोंद घेणारं त्याला सेस्मोमीटर किंवा सेस्मोग्राफ असं म्हणतात. इथे आकृती बघतोय आपण. भूकंप मापक यंत्र इथे एक उभ्या स्वरूपातलं एक आहे आणि आडव्या स्वरूपातलं आहे. त्यानंतर भूकंपाची कारणे. ज्वालामुखीचे उद्रेक हे एक प्रमुख कारण आहे. त्यानंतर मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, भरपूर पाण्याचा साठा असल्यामुळे त्याचा जो ताण पडतो जमिनीवर त्यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो. खाणकाम व्यवसायामध्ये खोदाई खूप खोलवर गेल्यामुळे सुद्धा भूकंपाचा संभव निर्माण होऊ शकतो. जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या हे सुद्धा एक भूकंपाचं कारण आहे. भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ तयार होते. ही वाफ कमकुवत भूपृष्ठाचा जो भाग आहे तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे भूकंप होऊ शकतात. तर ही झाली भूकंपाची विविध कारणे. भूकंपाचे परिणाम कोणते, तर मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते भूकंपामुळे. एक प्रमुख परिणामाचा मुद्दा सांगता येईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. याच्यामध्ये विजेचे खांब, पाईपलाईन्स, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होते.
आर्थिक नुकसान होतं. जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येतात. बरेचसे प्राणी वनस्पतींच्या जाती नष्ट होतात किंवा त्यांना कमी होतात त्यांचं प्रमाण. त्यामुळे परिसंस्थेतलं एकूण जे परिसंस्थेचा समतोल आहे तो बिघडतो. नद्या, नाले यांचे प्रवाह बदलतात. शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. जर समुद्राच्या आतमध्ये भूकंप झाला असेल तर तिथल्या त्या भूकंपाच्या लाटांमुळे पाण्याच्या लाटांचं जे प्रमाण आहे ते रौद्र रूप धारण करतं आणि अशा रौद्र रूप धारण करणाऱ्या लाटा जेव्हा किनारपट्टीवर येऊ लागतात तेव्हा त्यांना आम्ही सुनामी असं म्हणतो, सुनामी लाटा. आणि याच्यामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते. भूमिगत जलपातळी वर खाली जाते. तर हे काही भूकंपाचे परिणाम आहेत. भूकंपाच्या वेळेला तुम्ही घरामध्ये असाल तर काय कराल? भूकंपाच्या दरम्यान घ्यावयाची काळजीमध्ये आपल्याला हे पाहतोय. भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता, सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे राहावे. जमिनीवर बसा. टेबल, पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. तर अशा पद्धतीने टेबल खाली किंवा जर शक्य असेल तर घराच्या बाहेर मोकळ्या पटांगणात, पण जर तुम्ही घरात असाल तर तिथे न घाबरता जमिनीवर बसा किंवा पलंगाखाली किंवा एखाद्या फर्निचरच्या खाली आपल्याला झाकून घ्या आणि ही क्रिया जमिनीची हालचाल थांबेपर्यंत सुरू ठेवा. अशा वेळेला तुमचे गॅस सिलेंडर किंवा आणखी जर काय असेल तर ते बंद अवस्थेत असेल तर जास्त उपयुक्त ठरेल. भूकंपाच्या वेळी काय करू नये तर बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नये. जिना वापरा. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा. भूकंपानंतर विजेच्या शॉर्टकटमुळे आग लागू शकते. हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. संपूर्ण घराला जिथून वितरण होतं, सप्लाय जिथून होतो ते मेन स्विच बंद करायचं. अशा प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नका. बॅटरी किंवा टॉर्चचा वापर करा. तर ह्या काही गोष्टी आपण करू नयेत भूकंपाच्या वेळेला. भूकंपरोधक इमारत. जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही. अशा बांधकामाला भूकंपरोधक बांधकाम असे म्हणतात. म्हणजे बांधकाम करत असताना अशी एखादी इमारत बांधकामची रचना अशी ठेवावी की ती भूकंपरोधक बांधकाम म्हणून आपल्याला वापरता यावी. इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत. IS 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. आणि तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 म्हणजे भूकंपरोधक आरेखनाच्या संरचनाचे मानदंड सुद्धा आहेत. आणि IS 13920 म्हणजे भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचनांचा स्थानीय विस्तार कसा असावा यासंबंधी वापरले जाणारे काही नियम आहेत. भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान सुद्धा आजकाल वापरले जाते. भूकंपाची पूर्वसूचना मिळाली तर आपण सावध राहू शकतो आणि यासाठी पूर्वसूचना मिळावी यासाठी लेसर रेंजिंग, व्हेरी लॉंग, बेसलाइन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन,
व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गेज यासारखी आधुनिक साधनं आता वापरली जात आहेत. त्यानंतर पुढचे एक आपत्ती आग. याच्यामध्ये विशेष करून आग सर्वांनाच माहित आहेत, पण त्यातले प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आगीचे प्रकार. त्याच्यामध्ये अवर्गीय आग, घनरूप पदार्थ यांच्या बाबतीतली. सर्वसाधारण ज्वालाग्राही घन पदार्थापासूनच आग जसे की लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादीपासून लागत असते. थंडावा निर्माण करून विझवली जाऊ शकते. ही झाली अवर्गीय आग. ब वर्गीय आग द्रवरूप पदार्थांची विशेष करून ज्वालाग्राही जे द्रव आहेत त्या पदार्थापासून लागलेली आग, उदाहरणार्थ पेट्रोल, तेल, वार्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग इत्यादी हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात. तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकांचा आग विझवण्यासाठी उपयोग केला जातो. ही झाली ब वर्गीय आग. त्यानंतर तिसरा प्रकार क वर्गीय आग, वायुरूप पदार्थांच्या बाबतीतली. ऍसिटिलीन घरगुती गॅस, LPG इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग जी आहे ती असे. ऍसिटिलीन वायूमुळे होणारी आग किंवा घरगुती वायू जो LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतो त्याच्यामुळे होणारी आग जी आहे ती थांबवण्यासाठी जो प्रकार आहे ती क वर्गीय आग आहे. ड वर्गीय आग रासायनिक पदार्थांच्या बाबतीत होणारी. ज्वलनशील धातूपासून लागणारी आग यामध्ये पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आहे. हे सामान्य तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. हे दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग होतात तेव्हा भडका उडतो आणि अशा प्रकारे हे रासायनिक क्रियातून होणारी जी आग आहे ती ड वर्गीय आग असं म्हणतो आम्ही. ई वर्गीय आग त्याच्यामध्ये हा पाचवा प्रकार इलेक्ट्रिकल. यामध्ये इलेक्ट्रिकल सामान जे आहे, फिटिंग साहित्य या साधनांमुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या सहाय्यानेही विझवली जाऊ शकते. तर हे आगीचे विविध प्रकार. आग विझवण्याच्या पद्धती आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. एक थंड करणे. त्याच्यामध्ये आग विझविण्यासाठी पाणी हे एक प्रभावी साधन आहे व ते सर्वत्र उपलब्ध असते. आगीवर अगर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते. ही एक पद्धत आहे. दुसरी आगीची कोंडी करणे. आग शमविण्यासाठी व विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोगही पांघरून घातल्यासारखा होतो. ही आग विझवण्यासाठी पद्धत जी वापरली जाते तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ही ठरते. तिसरा प्रकार ज्वलनशील पदार्थ हलवणे. या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थच बाजूस करायचे असतात. लाकडी सामान असेल किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे भक्ष्यच नाहीसे होते आणि नुकतीच लागलेली आग विझविण्यासाठी स्टिरअप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. त्यानंतर काळजी व सुरक्षात्मक उपाय. कोणती काळजी घ्याल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून? गॅसच्या रेग्युलेटरचा वापरात नसेल तर त्यावेळी विशेष करून रात्री झोपताना किंवा बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. घराबाहेर पडताना विजेवर चालणारी सगळी उपकरणे बंद ठेवायची. आग आग असे जोराने ओरडून इतरांना सावध करा. प्रसंग चालला, आग लागलेली असेल तर आग आग अशी जोराने ओरडून इतरांना सावध करा व मदतीसाठी बोलवा. अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्या. अग्निशामक साधने जी असतात, आपल्या दल जे असतात शहरामध्ये गावाच्या बाजूला सुविधा असलेली केंद्र जे असतात अशा ठिकाणी फोन करून तात्काळ त्यांना बोलवून घ्या. अग्निशमन टाक्या कशा वापरायच्या याची माहिती सुद्धा आपण घेऊन ठेवावी. प्रथमोपचार म्हणून रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा
किंवा झोपून ठेवा व तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या. अशा प्रसंगामध्ये कोणत्या आपत्तीमुळे दुखापत झाली असेल किंवा एखाद्या जीवितास धोका वाटत असेल, तर अशा रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसून किंवा झोपून ठेवा आणि तात्काळ डॉक्टरांना बोलवा. तर हा झाला प्रथमोपचार. त्यानंतर पुढचा एक आपत्तीचा प्रकार दरड कोसळणे किंवा भूस्खलन. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा व फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरण जाऊन बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे असं म्हणतो. दरड कोसळण्याची कारणे कोणती? भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम म्हणून दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे सुद्धा जमिनीची धूप होते, त्यामुळे दरड कोसळण्याच्या शक्यता असतात. डोंगराळ किंवा घाटाच्या रस्त्यांमध्ये बांधकाम खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड किंवा खडक कोसळतात. दरड कोसळण्याचे परिणाम काय? तर नद्यांना अचानक पूर येतो, त्याच्यामध्ये दरडी कोसळल्या असतील तर नद्यांचे मार्ग बदलतात, धबधब्याचे स्थानांतरण होते, कृत्रिम जलाशय निर्माण होतात. दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात, उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात. हे सर्व दगड मातीचे ढिगारे वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्त हानी होते. वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. तर हे काही दरड कोसळण्याचे परिणाम आहे. त्यानंतर आपत्ती निवारण किंवा नियोजनाचा आराखडा. खर तर शाळेच्या आपत्ती निवारणासंदर्भात नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचवण्याची मदत होत असते. त्यासाठी आपण काही गोष्टींची नोंद घेणे गरजेचे असते. त्याच्यातले काही प्रमुख मुद्दे आणि नोंदी करायच्या आवश्यक बाबी खाली दिलेल्या आहेत. यामध्ये प्रमुख मुद्दे: 1. शाळेची प्राथमिक माहिती. शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक, व्यवस्थापकांचे नाव व संपर्क क्रमांक, एकूण कर्मचारी या सर्वांची नोंद आवश्यक असते. त्यानंतर शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती जी असते त्या बाबतीत अग्निशमन, जागरूकता इत्यादी सूचना, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, प्रसार माध्यमाची समिती या सर्व समितींमध्ये प्रत्येकी 2-3 सदस्य असतात, त्यांच्या नोंदी असाव्यात जेणेकरून त्यांचा संपर्क करता येईल. इमारतीची विस्तृत माहिती जी आहे त्याच्यामध्ये एकूण खोल्यांची संख्या, वर्गांची संख्या, इयत्ता, छताच्या बांधकामाचे स्वरूप, ते लाकडी आहे, पत्रा आहे की सिमेंट, त्यानंतर इमारतीचे वर्ष या सर्व नोंदी असाव्यात. शाळेच्या मैदानाविषयी माहिती आपल्याला कोणत्या नोंदी आवश्यक बाबी आहेत? तर शाळे परिसरात असणारे मोकळे मैदानाचा प्रकार, खो खो, कबड्डी, प्रार्थना व इतर मैदान याबाबत माहिती असावी. मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर याची सुद्धा नोंद असावी. त्यानंतर शाळेची दिनचर्या, यामध्ये शाळा भरण्याची, दीर्घ व लघु सुट्ट्यांची नोंद व शाळा सुटण्याची वेळ याची नोंद असायला हवी. शाळा दिवसभरात राबवले जाणारे विविध उपक्रम याबाबत सुद्धा नोंदी करायला हव्यात. शाळेतील संभाव्य धोके जे आहेत त्याच्यामध्ये संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप, साधे, मध्यम व तीव्र अशा पद्धतीचे वर्गीकरण केलेल्या नोंदी असाव्यात. पूर्वी झालेले नुकसान, सध्या केलेली उपाययोजना या सर्वांची माहिती तिथे आपल्याला असायला हवी. शाळेचा आपत्ती व्यवस्थापनाचा नकाशा असायला हवा. त्याच्यामध्ये शाळेच्या सर्व इमारती, त्यांची रचना,
मैदाने, प्रवेशद्वार, शाळेतील संभाव्य धोक्यांची जागा, आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा, जवळचा रस्ता या सर्व बाबी त्यात दाखवणे आवश्यक आहे. हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच लावण्यात यावा. तर या सगळ्या नोंदी आवश्यक आहेत. त्यानंतर शाळेची रंगीत तालीम याच्यामध्ये शाळेतील संभाव्य धोके व आपत्तींना अनुसरून ठराविक कालावधीनंतर म्हणजे दरमहा रंगीत तालीम मॉक ड्रिल घेणे गरजेचे असते. यावेळी उपस्थित विद्यार्थी संख्या, दिनांक, वेळ व कमतरता यांची नोंद घेऊन त्याबद्दल उपाययोजना काय करता येईल याच्यावर चर्चा व्हायला हवी. काही संस्थांचे कार्य याबाबतले खूप अनुकरणीय आणि अभिनंदनास्पद आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था जी आहे, नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजी NCS, केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप व विविध आपत्ती संदर्भात संशोधनाची ही संस्था काम करते. भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरू केला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी व वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्थांची त्यासाठी मदतही घेतली जाते. तर ह्या काही संस्था कार्यरत आहेत जेणेकरून आपल्याला भूकंपासंबंधी माहिती मिळते आणि आपत्ती ज्या वेगवेगळ्या आहेत, आग असेल, भूस्खलन असेल, या सर्वांसंबंधीची तात्काळ माहिती आपणास मिळते आणि त्यावर उपाययोजना कोणत्या करता येईल यावर सुद्धा मार्गदर्शन मिळतं. तर विद्यार्थी मित्र, हा संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनाचा धडा समजून घ्यायचा आहे. पुस्तकातील हा धडा वाचा, त्यावरचे स्वाध्याय सोडवा आणि तुमच्या काही शंका असतील तर इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधणार आहात किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.